त्या विविध मंदिरांमध्ये सुद्धा आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। तिथलं वातावरण देखील राममय झालेलं आहे। माझ्या सोबत सध्या आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेरनं। प्रणाली, देशभरात राममय वातावरण आहे, सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा असाच काहीसा वेगळा उत्साह पाहायला मिळतोय। तिथे देखील सजावट करण्यात आलेली आहे। प्रणाली, काय सांगता येईल त्याबद्दल? आजचा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। भारतातल्या अनेक लोकांसाठी आजच्या दिवसाचं महत्त्व काहीतरी वेगळंच आहे आणि ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं त्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या सगळ्याच मंदिरांना रोषणाई करण्यात आलेली आहे, त्यांची स्वच्छता करण्यात आलेली आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं फुलांच्या आरास करून सजावट करण्यात आली आहे। मी सध्या मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिर च्या बाहेर उभी आहे, जिथे तुम्ही बघू शकता आहात की मंदिराला दिवाळीचं रूप जशी दिवाळीला सजावट करतात तशा पद्धतीची सजावट करण्यात आलेली आहे। विविध पद्धतीनं सजवण्यात आलेलं आहे। कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी छान गुलाबी रंगाची छटा असलेली रोषणाई या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये बघायला मिळालेली होती आणि तुम्ही खालच्या बाजूला बघता आहात दिव्यांची आरास करण्यात आलेली आहे। अतिशय सुंदर असं संपूर्ण हे मंदिर सजवण्यात आलेलं आहे। आज दिवसभर विविध उपक्रम या मंदिरामध्ये सुरू राहणार आहेत। सगळे आज जवळपास सगळेच जे भाविक आहेत, जे रामभक्त आहेत, ते जवळपासच्या सगळ्याच मंदिरांमध्ये जाऊन प्रभू श्रीरामांच्या दर्शन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। त्यामुळे श्रीराम मंदिरांची रोषणाई आणि त्यांची जी एकूणच तयारी आहे ती काहीतरी वेगळीच आहे, परंतु इतर मंदिरं जी आहेत ती सुद्धा आज आपल्याला सजलेली बघायला मिळत आहेत। केंद्रीय मंत्री पियुष गोयल सुद्धा जरा वेळाने या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते सुद्धा या संपूर्ण ठिकाणी पूजा अर्चा केली जाणार आहे। एकूणच प्रत्येक मंदिरामध्ये आजच्या दिवशी श्रीराम नावाचा जयघोष व्हावा असा प्रयत्न त्या मंदिर न्यासाच्या वतीनं करण्यात येतो आहे आणि त्याचबरोबर स्थानिक भाविक सुद्धा त्याच्यामध्ये हिरहिरीनं सहभाग घेताना आपल्याला बघायला मिळतात। बिलकुल प्रणाली, आणि सगळ्या प्रार्थना स्थळांना, खास करून मंदिरांना रोषणाई करणं किंवा एक प्रकारे त्यांना सजवणं हे तर अभिप्रेत होतंच, पण ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी एक आवाहन देखील केलं होतं मंदिर स्वच्छतेचं, ते सुद्धा ठिकठिकाणी आपल्याला त्याचं पालन होताना पाहायला मिळालं। प्रणाली, खूप खूप धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं घेतच राहणार आहोत। आपण बघितलं की सिद्धिविनायक मंदिर देखील आता उजळून निघालेलं आहे, रोषणाई तिथे देखील करण्यात आलेली आहे, वेगवेगळे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहेत आणि फक्त सिद्धिविनायक मंदिरातच नाही तर राज्यातल्या, देशातल्या वेगवेगळ्या प्रार्थना स्थळांमध्ये सुद्धा